आज बनवले होते गणपती बाप्पाला आणि आम्हाला दोघांनाही आवडणारे मस्त असे उकडीचे मोदक। तर त्यासाठी पहिल्यांदा तर खोबरं किसून घेतलं, गुळही किसून घेतला। त्यानंतर आता सारण बनवायला घ्यायचं होतं। तर पहिल्यांदा कढईमध्ये तूप टाकलं, त्यानंतर किसलेलं खोबरं टाकलं। खोबरं थोडंसं झालं की त्यानंतर गूळ टाकला आणि मस्त असं सारण तयार करून घेतलं। सारण बनवून झाल्यानंतर मी इथे मोदकाचं पीठ बनवायला घेतलं होतं। त्यासाठी कढईमध्ये पाणी गरम करून घेतलं, त्यात मीठ आणि तूप टाकलं। त्यानंतर तांदळाचं पीठ जे की मी घरीच बनवलं होतं ते टाकलं। त्यानंतर लाटण्याने ते मस्त घट्ट करून ते गरम असतानाच थोडं थोडं असं मळून घेतलं आणि मऊ करून घेतलं। त्यानंतर हातावरच मी हे सगळे मोदक तयार करून घेतले। काही जण लाटण्याने लाटून मग त्याच्या पाळ्या वगैरे पाडून तसे मोदक बनवतात, पण मी हे सगळे आपले नॉर्मल मोदक जसे हातावर बनवतो तसेच बनवून घेतले। त्यानंतर स्टीमरला स्टीम करून घेतले आणि हे मोदक रेडी झाले होते 15 ते 20 मिनिटांमध्ये। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कोणाकोणाला आवडतात तेही कमेंटमध्ये सांगा। रेसिपी कशी वाटली तेही सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।